हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत तिळगुळचे लाडू। तिळगुळचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला तीळ, गूळ, शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे त्याचं असं बारीक तुकडे करून घ्यायचे, काजू बदाम आणि थोडंसं तूप आणि 2 चमचे पाणी। बस एवढ्या याच्यात आपले लाडू होऊन जातात। चला तर मग आपण सर्वात आधी तीळ भाजून घेऊ। तीळ भाजताना आपल्याला हळूवार हलवायची आहे आणि कमी मीडियम गॅसवर भाजायची आहे। ती तळतळते तोपर्यंत आपल्याला भाजायची आहे। एका साईडला आपल्याला शेंगदाणेही भाजून घ्यायचे, शेंगदाण्याचे सालटे काढून ते तयार करून घ्यायचे। तीळ भाजली जाते तोपर्यंत आणि ते बारीक कुटून घ्यायचे। शेंगदाण्याचं कूट नाही करायचं आहे, फक्त तुकडे करायचे आपल्याला। एका शेंगदाण्याचे 4-5 तुकडे होतील असे तुकडे करायचे आणि तीळ तळतळायला लागली आपली, बघू शकता। आवाजही येतोय तळतळायचा, मस्त वास पण येतोय तळतळताना, तीळचा भाजायचा वास येतोय मस्त। तीळ हलवत राहायची आहे, नाहीतर ती खाली लटकून जाईल। आपण बघू शकता मस्तपैकी तीळ भाजते। तीळ आता साईडला काढून घ्यायची। आपण आता लाडूसाठी पाक बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला 2 चमचे तूप टाकायचं आहे। तूप विरघळल्यावर आपल्याला त्यात गूळ घालायचा आहे। त्यात 2 चमचे पाणी घालून हलवायचं आहे आपल्याला। गूळ घालून झाला आहे छानपैकी। आता तो विरघळायला सुरुवात झाली आहे। त्याच्यात आपल्याला 2 चमचे पाणी घालायचं आहे, जास्त नाही घालायचं। छोटे पोहे खायचे 2 चमचे पाणी घालायचं आहे। ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता पाक सुरू होतोय व्हायला। पाक कमी आचेवरच करायचा आहे, गॅस फुल नाही करायचा आहे। गूळ लगेच विरघळतो, कारण तो आपण कापलेला असतो, म्हणून विरघळायला वेळ नाही लागत। जास्तीत जास्त आपल्याला 3 किंवा 4 मिनिटं लागू शकता पाक बनवायला। 2 वाट्या तीळसाठी आपल्याला 2 वाट्या गूळच घ्यायचा आहे। जितकी आपण तीळ घेऊ तितकाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि पाणी आपल्याला त्याच्यात गरजेनुसार टाकायचं आहे। थोडं कमी अधिक होऊ शकतं। आणि शेंगदाणे आपल्याला 1 वाटीपेक्षा कमी घ्यायचं आहे। आता पाक पण होण्यात आला। पाक झालाय का नाही तो एकदा चेक करून घेऊ आपण। असं पाणी घेऊन त्यात पाक टाकून बघायचा। पाक अजून थोडासा कच्चा आहे आपला, पूर्ण असे चिटकतोय तो हाताला, असं चिटकायला नको गोडी बनल्यानंतर पाण्यात टाकल्यावर। थोडं अजून घट्टसर व्हायला पाहिजे। थोडासा शिजवू फक्त आणि लगेच गॅस बंद करू, किंवा तुम्ही गॅस चालूही ठेवू शकता, पण बारीक करून घ्यायचा। शक्यतो बंद केला तर योग्यच आहे। आता आपण त्याच्यात भाजलेली तीळ घालू, शेंगदाणे आणि काजू बदामचं कूट घालू, सगळं एकत्र करून घेऊ। ते गरम आहे तोपर्यंत आपल्याला लाडू वळायचे। थंड झाल्यावर लाडू वळत नाही, म्हणून हाताला बारीक पाणी लावून पटापट लाडू वळायला घ्यायचे। बघू शकता गरम लागतंय। पाणी लावल्यानंतर गरम नाही लागत। हळू हाताने लाडू वळायचे।
मस्त असे लाडू वडले जात आहे. आधीच सगळे लाडूला आकार देत नाही बसायचा आहे. आधी आपल्याला हळूवार सगळे लाडू कसे बसे वळून घ्यायचे, नंतर त्यांना आकार द्यायचा आहे. थंड